नमस्कार, मी उपासना बागड. नांदेड स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. दृष्टी आमची विचार तुमचे पात्र नांदेड स्टार न्यूज. नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. सायंकाळपर्यंत मोठ्या राजकीय घडामोडी होऊन महायुतीचे मतांचे विभाजन टाळले जाऊ शकते. अखेर प्रवीण पाटील चिखलीकर हे आपले अर्ज मागे घेण्यात तयारीत असल्यामुळे अमर राजूरकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होणार आहे. बघूया या संदर्भात पत्रकार परिषदात काय राजकीय घडामोडी घडल्या. त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. निवडणूक जाहीर झाली आणि अनेकांनी आपले नामांकन दाखले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांचाही अर्ज दाखल झाला आणि त्यानंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक जिल्ह्यातील सर्वांची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे अशी विनंती आम्ही केली आणि त्यावेळेसही आपल्याशी जेव्हा आम्ही वार्तालाप केला तेव्हा हेच सांगितलं की पक्षीय श्रेष्ठी जो आदेश देईल तो आदेश आम्हाला मान्य राहील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे आमची मागणी. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येईल. काँग्रेसचे आमचे 84 सदस्य आहेत, त्याशिवाय जे काय आमचे संबंध असतील काही अपेक्षा आहे ते सगळे मंडळी आम्ही एकत्रितपणानं अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी आहोत. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज ही पत्रकार परिषद संपल्याबरोबर मागास घेण्यात येईल. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले आमचे सन्माननीय आमदार प्रतापरावजी, महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व जुने सहकारी आणि राष्ट्रवादी आणि भाजपाचे माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि सहकारी मित्र, चेहऱ्यावर दूर आहे ना माझ्या आता. असं आहे की आजची पत्रकार परिषद बोलवल्याबद्दल मी प्रतापरावजींचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. या निवडणुकीमध्ये महायुती राज्यामध्ये विजयी झाली पाहिजे हीच भूमिका आम्हा तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आमच्या पवारताई, तिघांनी संयुक्तपणे महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. युती होईपर्यंत कुठली जागा कोणाला मिळेल याबाबतची स्पष्टता ही 31 तारखेला सायंकाळी झाली. आपल्याला कल्पना आहे क्षणात देणार आणि त्यामुळे स्वाभाविक आहे वेळ कमी होता आणि अनेक मित्र आमच्या सहकारी मित्रांनी आपापले नामांकन पत्र त्यावेळेस दाखल केलं होतं. देण्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडली. अशा स्वरूपाची सक्त सूचना या पक्ष नेतृत्व आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्याची दिलेली आहे. त्यानुसार अमर राजूरकर हे महायुतीचे उमेदवार आणि पहिल्यापासून हीच भूमिका घेतली होती की अमर राजूरकर महायुतीचे उमेदवार म्हणूनच या ठिकाणी राहणार आहे. आणि शेवटी घोषणा झाली, मागणी त्यांनी केली होती. त्या घोषणेला अनुसरून तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने हे मान्य केली जागा भाजपला द्यायची. ठीक आहे, मागणी करणं काही चुकीचं नाहीये. केवळ नांदेडच नाही, जागा फक्त होणार नाही, दक्षता आम्ही घेणार आहोत. आणि म्हणून आपण पाहिलं कालपासून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रयत्न केलाय की त्या ठिकाणची परिस्थिती उमेदवाराला कशी पोषक करता येईल, अनुकूल कशी करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एकाच पक्षात होतो, त्यामुळे तसं काही विषय नाहीये.
आणि मला वाटतं की कुठलाही विषय एक डायलॉग मधून सुटू शकतात ही भूमिका